वर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक रेनमेकर खरं तर आजच्या दिवसाकरता 4 शब्द मी तयारच केले होते भाषण म्हणून. पण इथे एक एक पायरी चढताना मेणबत्तीतून थेंब थेंब मेण वितळावं तशी माझी तयारीही वितळून गेली. माझी फाटकी कादंबरी मानाच्या आभाळगुण पुरस्काराने गोंदवली जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. ती कादंबरी म्हणजे एकाच जागी एकाच ठिकाणी राहून लिहिलेलं प्रवास वर्णन आहे. हा चालेल चालेल. हा चालेल. काय कधी आज सुद्धा? अरे यार हा 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 ठीक आहे ठीक आहे. कर 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 पिठलं कर पिठलं. ओवर ओवर. हे हा माझा कानावळवाला चला बिंडोक माणूस आहे. 2 दिवसापासून काही रोज पिठलं करतो. हा वॉकी टॉकी तिकडे त्या भागेत सापडला. 2 सापडले. एक त्याला एक मला. ठीक आहे राहिलं. ओव्हर. पण मी तुम्हाला काही विचारलंय का? नाही मी आपलं सहज म्हटलं बरं काय. मॅडम वर वा इथं बस लागते ना. मी म्हटलं आपलं सहज म्हटलं मी. ठीक आहे राहिलं. शबनम आहे तुमच्याकडे. पत्रकार दिसताय तुम्ही. असं काही आजूबाजूला इंटरेस्टिंग आहे का? असं तर माझी बाईट घ्यावर का मला? मग ठीक आहे ना. नाही येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. बास लागली. अरे साखारामतून सांगितलं होतं पाणी नाही जाणार गाडी. हा थांब 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 थांब. बस बस बस. या पावसाचं ना मला काही कळतच नाही कधी. हो कसं आहे बर का. हा खालच्या अंगाचं विद्युत नगर पूर्ण ब्लॉक झालंय बर का. हा अरे आणि वरचा गांधी मार्ग पण पूर्ण चोकअप झालाय. गांधी मार्ग कधी चोकअप नव्हता म्हणा. कळलं का. हा ओव्हर. मग बसेस चोकअप म्हणजे विषय संपतो. ओव्हर ओव्हर. रिक्षा वगैरे असेल ना. अहो एकदम चोकअप. हो बाई. आणि बरं का तसाच काहीच एखादं साधन मार्ग सगळं काय मिळत असेल तरी जाऊ नका. काय रात्र आहे. पाऊस ओसरेल. हो रिस्क आहे नका जाऊ. पाऊस आहे काय ओसरेल. नाही पाऊस उतरेल असं वाटत तर नाहीये. नोबडी. हो ना कुणीच नाहीये इथे. नाही नाही नोबडी नोबडी. तेच ना कुणीच नाहीये. नाही नाही तुम्हाला कळलं नाही. मी नोबडी. माझं नाव नोबडी. रिचर्ड नोबडी. हा मी रेवती. चांगलं आहे. देवकी ना चांगलं चांगलं चांगलं. आपलं पटेल बरं का खूप. मी बरं का पटेल असं का म्हटलो की
मी नोबडी आणि तुम्ही नुसत्याच देवकी, आलं का लक्षात? म्हणून म्हणलं. नाही, आडनाव नाही लावत मी सहसा, कारण आडनावात स्वभाव शोधण्याची घाणेरडी सवय ना आपल्या लोकांना. करेक्ट. मी तर छापाकाटा करून आपलं नाव ठरवलं. माझं कसं ठरलं होतं, जर काटा पडला तर प्यासामधला गुरुद्वार ठेवायचं, आणि जर समजा छापा पडला म्हणजे काटा पडला छापा पडला असं मी ठरवून घेतलं होतं, तर बॅकेट मधला रिचर्ड बर्टन. छापा पडला. ते आलं लक्षात. पण तुम्ही पत्रकार नाही बा, मला उगाच वाटलं तुम्ही पत्रकार आहे. मी म्हटलं माझी पाळी. शबनम मोरनाचा थोडा गोंधळ झाला. फायनल इयर सोशल एन्व्हायरमेंट सायन्सला आहे. कम एका एनजीओ मधून समाजसेवेचं काम करते. कम एका ठिकाणी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जाते आठवड्यातून 3दा. लॉ रिलेटेड टू ट्रेड युनियन लेबर वेलफेअर हा विषय आहे माझा. बापरे मॅडम, एवढं सगळं तुम्ही विधवा आई, दारुडा भाऊ, लंगडी बहीण आणि आई खाऊ मामा यांच्यामुळे अजिबात नाही. हा मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं म्हणून. आणि घरी सगळं ना एकसंध आणि उत्तम आहे माझ्या. आणि काय रे, मॅडम म्हणाला तू काय माझा पगारी नोकर आहेस? नाही, देवकी म्हटलं तरी चालेल. देवकी चालतंय, देवकी ना चालतंय. माझं बघा कसं आहे, मी सकाळी 5 ते 8 पेपर वाटतो, आणि पेपर वाटून झाल्यावर 12 ते 3 इकडे एक ढाबा आहे. हा, त्या ढाब्यावर मी कॅप्टन म्हणून काम करतो. कॅप्टन बरं का, कॅप्टन. वेटन जरा असं बिलो प्रेस्टिज वाटतं मला. तर मी तिकडे कॅप्टन म्हणून काम करतो ना. तर ही विठ्ठलवाडी माहिती तुम्हाला? विठ्ठलवाडी. हा, विठ्ठलवाडीला दत्ताचं मंदिर आहे, गुरुदेव दत्त. तिकडे चप्पल चोरतो मी. हा, छान आहे तुमची चप्पल. तुमची नाही, हे आपलं मंदिरात तुमची नाही. ते झाल्यानंतर मग काय, इकडे मागे एक थिएटर आहे, 8:30 वाजता तिकडे जातो, आणि 6 ते 9चा कुठला पण उरलेला शो असतो ना, हा, तो मी उरलेला अर्धा तास बघतो फुकट, मस्त लपून. आणि मग ते झाल्यानंतर असं कुठेतरी 10-10:30ला मस्त आडोसा शोधायचा. मी काय करतो, असा वर्तमानपत्राचा गालीचा अंतरतो बरं का. चले, याला वर्तमानपत्र का म्हणतं मला अजून कळालं नाही. म्हणजे कालच्या बातम्या आज म्हणून विकतात चालेल. टेक्निकली भूतपत्र म्हटलं पाहिजे, बरोबर का नाही? असा तो माझा गालीच्या अंथरल्यावर मी त्याच्यावर असा लोळतो, आणि मग तोच पेपर मी वाचतो. हा, मग कुठल्याही भाषेतला असेल, मला आता सगळे यायला लागले. आणि मग ते वाचून वाचून बोर झाला का मग आज पाहिलेल्या पिक्चरचा फर्स्ट हाफ इमॅजिन करत चंद्राची उशी झोपायचं. वा. तू काही शिकत का नाही रे? नाही म्हणजे माझे एनजीओ आहे सोडा. कंपनीच्या भोकाडीला सांता क्लॉजचे कपडे कशाला? म्हणजे इकडे लुटायचं तिकडे थंडीची कामलो देत सुटायचं. चहा घेशील का तू? मी चहा घेऊन आलो, तू वर हो. पाणी वाढतंय वर वर हो ग. अरे वरती रेल्वे येते. अरे वरती, अरे बघा काय करते. मुझे अपने हाल पे छोड़ दे. माझी एनजीओ आहे, मी तुला मदत करू शकते. मला पहाटे कोणी समाजसेवा करायला येत नाही म्हणून घेऊन मरावं तर तेही नाही. बोला ना, जाओ. खरंच माझी एनजीओ आहे, मी तुला मदत करू शकते. शोहर की माँ को होता चाहिए. शोहर का बाप माझ्याकडे वाईट नजरेनं पाहतो. शोहरला बोलली तर डोळा काळा निळा केला त्याने. हे बघ. एकदा दिवस गेले तर ससूरने कच्ची पपई का रस पिला दिला. मग सासूने मारलं, खूप मारलं. परसो ह्याच 6-6च्या लोकल खाली झोपला माझा शोहर, कर्जाचे कागद घेऊन. मायके गेली तर दार सुद्धा नाही उघडला त्यांनी. तिकडे ससूर दबा धरून बसलाय. दुसरं लग्न करायला हे जळकं घर कोण घेणार आहे भाड्याने? कोण घेणार?
रात्री ससूरच्या लिंग्याची नाडी त्याच्याच गळ्याला आवळली आणि आली सरळ इकडे. मदत करायची ना तुला. कर कर मदत कर ना, कर कर. सॉरी आणि थँक्स. लोकांना काय झाली, सकाळपासूनच नाट लागली आणि त्यात बसला गर्दी, पाऊस, बोंबई नुसती. ए तू एकटाच आहेस का रे? म्हणजे घरी कोणी घर म्हणजे पुला गेली का? हा, नाही नाही, म्हणजे पुढे मागे कोणी माहित नाही म्हणजे आठवत नाही, पण मी काकाकडे होतो लहानपणापासून. अर्थात तो एक खरा काका का खोटा काय माहिती. त्याला विचारलं तर म्हणायचा मीच तुझा बाप. काका लाख बाप वाटायचा, पण काकू कधी आई वाटलीच नाही. आणि आपल्याला कळतं ना आई बापाचं प्रेम. मागच्या महिन्यात ना पेपरला स्टोरी यायची श्यामची यायची, मग रात्री झोपताना तीच वाचायची. मग शाला आई दिसायची, पण काकूचा चेहरा कधी फिटच झाला नाही त्याच्यात. काका गेला माझा, हे अर्थात थकला होता त्याच्यात. आणि काकूने काकाच्या 10व्याचा उरलेला भात लगेच तिच्या लग्नाच्या पंक्तीत ओढला. मग चालो मी सुटलो तिकडून, पळत राहिलो, वाट दिसेल तिथे चालत राहिलो. एकदा त्या टकुऱ्यावरच्या तापानं गंमत केली आणि मग जगायला उमेद आली. म्हणजे चालता चालता जेव्हा माझ्या सावलीने सुद्धा मला मागे टाकलं, तेव्हा मी म्हटलं स्वतःला की चला, आजच्या शर्यतीत नाही कोणाला तर त्या सूर्याला तर मागे टाकलं आपण. वाचन चांगलं दिसतंय तुझं, बोलतो पण छान. काही उपयोग का नाही करत तू या सगळ्याचा? नाही, कलाकुसरीची वस्तू अशी खूप दिवस पडून राहिली ना की तिच्या खाचाखाचांमध्ये ही अशी न निघणारी धूळ साचून राहते. डिग्री लागते ना आजकाल, डिग्री लागते. चायला डिग्रीसाठी लागतो आजकाल पैसा. तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर काम करायला लागतं, आणि चायला कामासाठी परत डिग्री लागतेच ना. त्यापेक्षा जाऊ दे. पैसा तर लागतोच. आजकाल ना बाजारात लोकांपेक्षा 100-500च्या नोटा अशा फिरताना दिसतात. काही कडक नोटा, काही चिकटवलेल्या, काही मळलेल्या, आणि काही तर अक्षरशः ना 100ची सुद्धा लायकी नसताना 1000च्या तोरात मिरवणाऱ्या नोटा. पैसा तर लागतोच रे. एक गप्पस, बोलू नकोस तू. आणि काय रे, कुठे होतास तू इतके दिवस? मीटिंग्स होत्या ग माझ्या, बिझनेस डील्स, यु नो. हा, आलाय मोठा. तुझं म्हणजे ना दिवस बुडाला आणि मजूर उडाला अशातली गती. आणि आया बडा डील्स करायला म्हणे. शांत बस. बरं, एक मिनिट थांब. एक अटॅचमेंट पाठवली बघ तुझ्यासाठी. ए छान आहे रे. कसं आहे ना, तुझ्यासाठी आणली बरं का, खास. हा, मनासारखी मिळतच नव्हती मला. ही कुठे मिळाली माहितीये का? कलकत्त्याला मिळाली, कालीकृष्णा स्ट्रीटला. पण आहे का नाही, अशी एकदम क्लिओपॅत्राची काढली आणि तुझ्यासाठी आणली अशी. हा, मस्तच आहे एकदम. पण तुझं ना वर झगझग आणि आत बघ. आणि काय रे, कुठे होतास तू? कोणी काही बोललं का तुला? सांग मला. तो रासबिहारी माहितीये तुला? तो राजकारणी? हा, त्याच्याबद्दल म्हणे काहीतरी पेपरला छापून आलं होतं वाटतं. तर त्याच्या पोरांनी काय केलं, एका रात्रीत सगळे गठ्ठे गायब करून टाकले. एक गठ्ठा माझ्याकडे होता शेवटचा. आम्हाला म्हणाले किंमत बोल आणि गठ्ठा दे.
मी याला मूडमध्ये होतो. मी म्हणलो त्यांना, ए अगर पैसे वाला चोर है तो गरीब कोई और है. हा ट्यूब फोडली का साल्याने डोक्यात माझ्या. मग मला कळालं साला काहीतरी रेपचा लफडा आहे वाटतं. नाही मग मी ठरवलं नाही आता कट्टा तर वाटायचा. मग रे मग काय सायकल सोडली लोकल गाठली. मी काय केलं माहितीये का, मी प्रत्येक स्टेशनवर 4-4 पेपरच्या पोंगळ्या फेकल्या आणि शेवटचा पेपर डायरेक्ट रेल्वे रिझर्वेशन बोर्डला चिटकवून टाकला. बस बोंबलं. त्याच्याने त्याची पोरं लय चिडली, माझ्या मागे लागली. म्हणून कारशेडला मी 2 दिवस लपून बसलो. कसं आहे बातमी पसरणारच होती ग तशी. मी पेपर वाटो ना वाटो काही फरक पडणार नव्हता. पण असा घाणेरडा माणूस जो उद्या मरणार होता तो आज मेला आणि त्याच्या आजच्या मरण्यात माझा वाटा आहे. और इसकी खुशी बहुत अलग है वेणीताई. ए वेड्या काय जाऊ का जाऊ? ए चावतेस काय वेळे? काय ग किती वेळा सांगितलं तुला त्या भिकारड्याशी बोलत जाऊ नकोस म्हणून. साला 1 नंबरचा चप्पल चोर झाला. चप्पल चोर. ए 1 नंबरची चप्पल असते का रे कधी? क्या म्हणजे वर थोबड करून बोलता येते का तुला? छान. आणि काय ग किती वेळा सांगितलं त्यापेक्षा इथे बसावे, देवाच्या दारी फुलपुड्या विकाव्या, येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष द्यावे. 5 रुपये घ्या ना घ्या. पण नाही चला बापूच ऐकेल कोण? ए देवाला पण रोज नवी फुलं लागतात ना रे. मग आम्ही जर असं घ्या. अरे पुचकावण्या म्हणजे तू स्वतःला काय ते कृष्ण विष्णू समजतोस का? पुचकावण्या. आणि तुला हसायला काय झालं का कारण काय? आणि बरं का ते कृष्ण विष्णू सोडा की या जमान्यात सुदामा म्हणून जन्माला यायला सुद्धा पैसा तर लागतोच ना. हा? हेच की पैसा तर लागतोच. अच्छा 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 आलं लक्षात माझ्या. आलं लक्षात. अच्छा काय? हेच की ते काय एन्व्हायरमेंटल सायन्स कम विजिटिंग फॅकल्टी कम एनजीओ सगळा खटाटाप कशासाठी मला आलं लक्षात. नाही अगदीच तसं नाही काय. पण मी लहान होते ना तेव्हा बाबा घरीच बसून असायचे. तापट स्वभाव ना. आरशावर रुमाल असं भस्कन फेकून मारावा ना तसे कुठेतरी जाऊन नोकरीला चिकटायचे. आणि मग रुमाल हळूहळू खाली घसरत यावा. तसे गुपचूप येऊन ओसरीवरच्या तुळशीला पाठ टेकवून घोंगडी घेऊन बसून राहायचे. गिरणीत होते ते. पण तिथेही अशीच न टिकता वाट धरली असती ना तर आज ही वेळ आलीच कशाला असती. त्यांच्या अशा नुसत्याच बसून राहण्याने आईची बडबड वाढायला लागली. आणि मग मलाही माझ्या रिकाम्या वेळाच्या तुळशीला पाठ टेकून घोंगडी घेऊन बसून राहिल्यासारख्या वाटायला लागले. बाबा आहेत अजून पण अजूनही नसल्यासारखेच ना. चांगलं करतेस पण अशी कामात गुंतून राहू नको जास्त. कामाचा गुंता वाढला ना का मग 2 सरळ टोकं शोधायची असतील का कुठे मध्ये तरी कात्री जायला लागते. तो गुंता सोडवायचा जरी म्हटला तरी असं पाठीला पोक काढून तास बसून राहिला. म्हणून गुंतून राहू नको जास्त बस. बरोबर आहे. आणि मग वेळही निघून जातो. अरे मेम साहब गुजरता वक्त नहीं गुजरते तो हम हैं. वक्त तो साला वही है. अन्याय नहीं न्याय दो. अन्याय नहीं न्याय दो. अन्याय नहीं न्याय दो. गरीबों को मत सताओ. हमारी दुकानें मत हटाओ. गरीबों को मत सताओ. हमारी दुकानें मत हटाओ. न्याय नहीं अन्याय दो. हमारी दुकानें मत हटाओ. तू हे सगळं मुद्दामून करतोयस ना. तुला कळत कसं नाहीये. देवकी तुम समझ नहीं पा रही हो. समझो तुम. देखो पता है मुझे मैं लेट हूं पर क्या फर्क पड़ता है. प्रश्न 6च्या पिक्चरला मला ताटकळत
पलटून तू 7ला आला नाहीच आहे मुळात. प्रश्न तुझ्याबद्दल आहे. तू कुठे होतास? तुझं काही बरं वाईट झालं असतं तर मला कोणी सांगितलं असतं. आणि मुळात तिथे जे काही घडलं त्यात प्रत्येक वेळी तू पुढाकार घ्यायलाच हवा का? अरे ऐसे तो फिर कोई भी आगे नहीं आएगा देवकी. और आज ही खबर मिली थी मुझे, वो म्युनिसिपालिटी वाले आज फिर आने वाले थे और स्टारलाइन एरिया की सारी छोटी दुकानें तोड़ने वाले थे, जब्त करने वाले थे. इसलिए मैं वहां गया था. पण आपल्या पिक्चरला जायचं ठरलं होतं ना. आणि मागच्या वेळी तू गेला होतास तिथे. वो कोइंसिडेंस था. मैं बाहर कुछ किताबें देख रहा था और अचानक से चीखने चिल्लाने की आवाजें आने लगी, इसलिए मैं वहां चला गया. उन्होंने फेरी वालों को वक्त पे बैकडेटेड नोटिस दी और कहा कि हटाओ यहां से सब कुछ. अरे दुकानें तोड़ दी, लोगों को मारा, भगा दिया और साले आज फिर आने वाले हैं. देवकी, सबसे ज्यादा दर्दनाक क्या है? नहीं, सारी मेहनत पे पानी फिरना ये नहीं. सबसे दर्दनाक है ख्वाबों का मरना. पथरीली आंखों से सब कुछ बस देखते रहना. और सबसे ज्यादा दर्दनाक वो चांद था जो उस दिन उस उजड़े हुए बाजार में आया तो था, पर किसी की आंखों में चुभा तक नहीं. ये सबसे ज्यादा दर्दनाक है. भाई तो सिर्फ फिल्म मिस हुई देव की, और उनकी तो ये जिंदगी का सवाल था. प्रश्न माझ्या सुद्धा जगण्याचा आहे, कारण तो तुझ्याशी संबंधित आहे. उद्या मी सुद्धा अशीच एखादी एनजीओ जॉईन करते समाजसेवेसाठी, आणि तुला वेळच देत नाही. कसं वाटेल? हे असं वागून ना तू मला माझी जागा दाखवून देतेस. जफर ही वेळ निघून जाईल असं म्हणून मी किती दिवस समजून घ्यायचं? मला नाही वाटत आता आपलं पटू शकेल. देवकी, गुजरता वक्त नहीं, गुजरते तो हम हैं. वक्त तो बस वही. तुम कभी लौट के आना चाहो ना तो जरूर आना. मैं यही रहूंगा तुम्हारे लिए. गुजरता वक्त नहीं, गुजरते हम है. वक्त तो झाला वही है. ए बस नाही आली अजून, घे बसून. वेळ लागला अजून. मग भारी ना, मला पण असं शायरानं सुचून जातं बऱ्याच वेळेला. हा मी मला असं काही सुचूच देत नाही कधी. कारण कोणीतरी म्हणालं होतं मला, सगळ्यात जीव घेणं असतं ते स्वप्नांचं मरण. माझी स्वप्न मेली असावीत बहुधा. मला कळत नाही अशी कशी गे तू? हा म्हणजे तुझं सगळं घरदार असून तू ही अशी, आणि मी असा उघडा बंब अजून हा असा. हा हे ना, हे इस्त्रीचे कडक कपडे घालून नाही साच्यात जगायला लागला बरं का तुम्ही लोक. माझं कसं आहे, काय होते, हा भले असू दे शर्ट जुनासा, चोळा मोळा मिरवू, ह्या जगण्याच्या तळहातावर अत्तर बोळा फिरवू, असं आहे. हे वेळ बराच झालाय ना रे. काय करता येईल? ढापा इकडे तो चौकातला गटारीचा ढापा आहे ना, ते उघडण्याचं काम चालू आहे बघ. झालं का रे? हा मी मग अशी चहा आणायला गेलो ना तेव्हाच ते माणसं आले होते. मग काय आता पाणी ओसरून जाईल, बस लागतील, मग जाणे होईल. थँक्स, तुझ्यामुळे खूप सोबत झाली मला. तुझं नाव खरंच रिचर्ड नोबडी आहे का रे? हिला म्हणजे काय, आधार कार्ड दाखवू का बोल तुला? नाही नाही, पण तुझ्याकडे बघून असं वाटत नाही तू शाळेतच गेला नसशील असं. शाळेत जायचो ना, 5वी पर्यंत जायचो. आप्पामुळे, आप्पा म्हणजे माझा काका. जायचो काकूला नाही आवडायचं. ती म्हणायची काकाला की त्याच्यापेक्षा त्याला घरीच असू द्या, म्हणजे दोघांचे पैसे वाचतील.
घरगड्याचे पण आणि शाळेचे पण. ती अशी काकूची कटकट कटकट कटकट. मग मला शाळेत जायचा कंटाळा यायला लागला म्हणून शाळेत जाणंच बंद करून टाकलं. मग आप्पा काही म्हणाले नाही? आप्पा बोलला ना आप्पा, शेवटी बोलला जाता जाता. आप्पा म्हणाला मला माहिती आहे तुला अचानक शाळेत जायचा कंटाळा वगैरे काय यायला लागला ते, पण जमेल तसा शिकत राहा. शिकायला शाळाच पाहिजे असं काहीच नाही. रोज आजूबाजूला नवा तास नवा विषय शोधत राहा, शिकत राहा म्हणाला. आप्पा म्हणाला की पावसासाठी ढगांची आणि पावसाच्या ढगांसाठी जून येण्याची वाट बघू नको, स्वतःचा पाऊस स्वतःच तयार कर. गेला आप्पा आणि काकूने सगळं खापर माझ्यावर फोडलं. मला म्हणाली की तुला शाळेत घातलं तिकडे पैसे गेले म्हणून आप्पाच्या औषधाला कमी पडले. आणि त्यावेळेला माझ्या कोवळ्या मनाला ते खरं पण वाटलं. मग आप्पाचं थंड डोकं असं हातात घेतलं आणि म्हणालो त्याला, आप्पा तू जा इथून. आता तुझ्या हाडांमध्ये माझी काळजी कुठत बसण्याचं तुला काहीच कारण नाही आप्पा. आप्पा तुझ्या चाचपडत जगणाऱ्या पायांची शपथ आप्पा. आप्पा आता गर्दीच्या धक्क्यातून ग्रॅव्हिटी शिकेल पण कोणाकडे शाळेसाठी पैसे नाही मागणार आप्पा. आणि लढणार पण नाही. साली गंमत बघ कशी असते देवकी. लिंगोरच्या खेळण्याच्या दिवसात जेव्हा माझ्या आयुष्याच्या खऱ्या कपच्या रचत होतो ना, तेव्हा त्या हॉटेल कॅनेडीच्या मागे ज्याने पावसात डोकं लपवायला जागा दिली आणि भिजवलेल्या पावाचा पहिला घास भरवला ना, त्याला पण आप्पाच म्हणायचे आहे सगळे. बस ना धक्का देतो. अरे बाळगाव का बरं धक्का देतो रे तू? तू बस. किती पैसे पाहिजे तुला? तू बस ना, भिजू नको. बस. अरे बस ना, बस. धक्का देतो. अत्तर पाव खा, अत्तर पाव. अत्तर माझ्यासाठी अत्तरच आहे. खा तू अत्तर पाव खा. तू कुठून आला? इथं काय करतो? घरातून पळून बिळून नाही आला ना? नाही अशी सगळी दुनिया विचाराल तुला. उत्तर नाही द्यायचं तू, नाही द्यायचं उत्तर. ही सगळी कचरा पट्टी म्हणजे माझं घर आहे. खरे पण माझ्या बापाचं थोडीच नाहीये. सगळ्या तू उद्या माझ्या कांद्यावर लात मारली तर मला म्हटलं ए पेवड्या चल निघ इथून. जावं लागेल मला, जावं लागेल. आणि तीच मी तुझ्या पॅकेटात टाकली तर तुला जावं लागेल. त्यामुळं तूच जायचं, दुसरी जागा शोधायची. कळलं का? शोधायची तू दुसरी जागा शोधायची. सगळा इथं यायचं, धक्के खायचे, असे पडायचं. असं त्या हिसक्याशिवाय गाठ पक्कीच बसत नाही. नाहीच बसत पक्की गाठ, पक्कीच गाठ नाही बसत. धक्का देतो तू. सायला इक्बाल आजकाल दारू बॅटरीचा शूट टाकायला लागला का नाही? बारगाव केक बसली ना भारी. तू पाव खा ना, पाव खा पाव.
तू बर का शिव्या द्यायच्या, शिव्या देवाशिवाय वाटल्या तर तोंडावर शिव्या द्यायच्या लोकांच्या रोखोक. साले त्या रंडीसारखं खुसूर खुसूर नाही करायचं, डायरेक्ट तोंडावर द्यायचं, तोंडावर. अरे पाठीवर चिखल उडतो ना रे बाळगाव, तोंडावर बोलला कळ का, तोंडावर बोलायचं लोकांच्या तोंडावर. घे तू पाव खा. तर बंद झाला खरे. चलो पाव खा तू. ही जागा बदलायची, जागा बदलायची. सला एकच जागा आपण ताब्यात घेतल्यावर नंतर जागा आपल्याला ताब्यात घेते, त्याच्यामुळं जागा बदलायची. हे असं लोकांसारखं पुरचुंडीत काहीच जमा नाही करायचं. आजचं आजच खतम, उद्यासाठी नोट देऊ काहीच नाही ठेवायचं. जागा बदलायची. तुला सांगतो असं सगळ्या लोकांनी काय करायचं, असं खड्डा करूनच झोपायचं. चालेल म्हणजे असं मेलो ना ते 4 खांदेकरी शोधायची गरजच नाही पडली पाहिजे. कशाला ते 4 खांदेकरी आणायचे मध्ये राम नाम सत्य राम बोलो बैराम. कशाला सांग ना, कशाला. सला कंधा तो कोई भी देगा लेकिन मरना खुद को पड़ता है. कळलं का तुला, कळलं का. एक शेवटची गोष्ट, तू असं केव्हाच ऐकतोय ना ते शहाण्या बाळासारखं, असं रस्त्याच्या कडेला बसलेल्या कुठल्याच येडगांड्याचं ऐकायचं नाही. तुझं करायचं, काहीच ऐकायचं नाही. तू ते करायचं. धक्का देतो तू मला. डाकू बन के आओ या बन के आओ गुस्साई, जीवन नाम इस पीड़ का अंत कराओ साई, अंत कराओ. करे बाळगाव, धक्का देतो का मला बाळगाव साई. आपा खूपच निसरडे झालाय ना. ढापा उघडला, पाणी उचललं. बोललो होतो ना तुला. पण छान बोलतोस रे तू. हे असे शाळापासून बिअर बार पर्यंत असे सगळे अनुभव लिहून का नाही ठेवत रे तू. एखादं छानसं पुस्तक तयार आहे. पुस्तक पुस्तकाला नाव काय देऊ. शाळा ते बुद्धा वाया दत्त मंदिर. त्याच्यापेक्षा तूच लिही आणि त्याला नाव दे तुळस ते एनजीओ वाया जफर. म्हणजे पुस्तक आहे लिहायचं. पुस्तक जर मी लिहिलं तर ते खपणारच नाही. आणि जर समजा पुस्तक खपलं तर मग काय पैसा, ते लोक झगमगाट, लोक म्हणतील आण दे. बसा कुल्ले टेकवून आणि लिहा. जागा बदलायची का, जागा बदलून टाकायची. एकच जागा ताब्यात ठेवली का मग जागा शेवटी आपल्याला ताब्यात घेते. हे असं टिकटिक 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 भागो तुझ्यासारखं. मी पळत नाही, मी सगळं स्वतःसाठी. साप झूट आहे. कशाला खोटं बोलते. तुला ना नकार पचवता आला नाही बरं का, नकार नाही पचवता आला. तू म्हटलीस की तू तुझ्या जफरला सोडलं, पण मुळात तुला दिसलं की तुझ्यापेक्षा जवळची कुठली तरी गोष्ट आहे म्हणून. आणि त्याच्या आधीच तू त्याला नकार दिला आणि त्याच्या नाकावर टिचून एनजीओ जॉईन केली. तुला काय पुलका बिळका नाही बरं का एनजीओचा. आणि जोर समजा असला, पुलका असला, समाज सेवेचा पुलका असला तर ते मुळात कारणच नाहीये तुझं एनजीओ जॉईन करण्याचं. असं काही नाहीये. मी सगळं स्वतःसाठी. लग्नासाठी आईचं टुमणं असेल. माझा लग्नावर विश्वास नाही. बरोबर, कारण दुसरा जफर निघाला तर. जफर चांगला होता. हे तू कोणाला सांगतेस, मला का स्वतःला. मला आता कुणाशीच काहीच बोलायचं नाहीये. मग का रोज तुळशी जवळ थांबते तू. का रोज तुळशी जवळ आपल्या बापासारखा आपलाही जन्म संपणार नाही अशी भीती का वाटते तुला.
तुझ्या फालतू प्रश्नांना उत्तर द्यायला मी तुझी बांधील नाही. पण तुला उत्तर हवी आहेत ना, तुला उत्तर हवी आहेत कारण तुझा शोध अजून बाकी आहे. म्हणून व्हिजिटिंग का होईना पण तू शिक्षिका झालीस. ते मी स्वतःच्या समाधानासाठी. सोड ग सोड, हे असं चिमणीला मुठीत धरून गुदमरत जगणं सोड आता. मला सांग, तू ज्याला स्वतःसाठीचं जगणं म्हणते ते स्वतःपासून पळलंय असं नाही वाटत का तुला? आईसारखी चिडचिड नको व्हायला, बापासारखा तुळशीजवळ जन्म नको संपायला, याच्यासारखं हे नको त्याच्यासारखं ते नको, म्हणून स्वतःसारखी सुद्धा राहिली नाहीस तू देवकी. हे बघ, एक वेळ आपल्याला काय हवंय काय पाहिजे हे माहिती नसलं ना तरी चालतं, पण काय नको हे माहितीच पाहिजे. तुला माहिती, मी त्या विठ्ठलवाडीच्या मंदिरात जातो चप्पल चोरायला. तिकडे जे भाविक आलेले असतात ना त्यांच्या मनात प्रश्न असतो की आज मी देवाकडे हे मागू ते मागू, मी काय मागू. तो देव पण कदाचित संभ्रमात असेल की मी याची इच्छा पूर्ण करू नको करू, त्याची करू का नको करू, काय करू. पण तुला माहिती आहे, तिकडे असलेल्या आम्हा तिघांपैकी फक्त मलाच माहिती असतं की मी तिकडे कशासाठी आलो. मी हे धाब्यावर काम करतो, इकडे चप्पल वगैरे चोरतो, पावसात भिजतो, सगळं करतो, पण या सगळ्या गोष्टींच्या मधल्या वेळेत मी काय करतो तुम्ही विचारलंस सांगू. त्या सगळ्यांच्या मधल्या वेळेत ना मी माझ्या हक्काचा स्वतःचा पाऊस तयार करतो. पाऊस काय झालं याचं नाही अडकून बसत. गेला 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 हा जो जाणारा क्षण आहे ना, या क्षणाचा सोहळा कसा करता येईल ना हे बघतो मी. मी रोज सकाळी नदीवर जातो, त्या सूर्याच्या नजरेत नजर रोखतो. कधी कधी काय करतो, दिवसभरात जेवढा पैसा कमावला ना तो उधळून देतो त्या सिग्नलवरच्या पोरांवर. माझं चांगलं झालं नाही ना तरी चालेल, पण त्याचं वाईट होऊ दे. हे असले मंदिरात सुख मागायला आलेले लोक म्हणजे स्वतःसाठी काय मागायला आले ते साले जातात विसरून, पण बाहेरची चप्पल तेवढी सुखरूप असू दे हे मागून बाहेर निघतात. मग मला एक सांग, ह्या असल्या हरामखोर लोकांच्या चपला चोरून जर मी त्या गरीब वेठबिगार मुलांना वाटल्या तर कुठे चुकलं मग. मोकळी जगलं अशी एकदम मोकळी जग, असं मोकळं जगलं ना तर कुठे अडकायची भीती नाही राहत. असं चुकचुकल्यासारखं कधीच वाटणार नाही तुला. हे बघ इकडे बघ, आता ह्या क्षणाला इथे जरी मला मरण आलं ना तरी हळहळ नाही माझ्याकडे, नाहीच आहे. हेच असे दिवसभराचे तयार झालेले ढग असतात ना, ते असे तयार झाल्या मी त्या आकाशाच्या माळ्यावर असे टाकून देतो. आणि मग रात्री झोपताना जेव्हा त्या आकाशाकडे बघतो, त्या चमचमणाऱ्या चांदण्यांकडे बघतो ना, तेव्हा चांदणं म्हणून टिमटिमताना मला फक्त समाधान दिसतं ग. सगळीकडे फक्त समाधान दिसतं. आणि मग हळूच मी तो माझ्या माळ्यावर टाकलेला ढग काढतो, असे सगळे ढग काढतो आणि त्यांना बरसू देतो माझ्यावर आणि म्हणतो त्यांना, अरे येऊ दे येऊ दे, सुसाट येऊ दे, अरे आंदे येऊ दे येऊ दे, सुसाट येऊ दे येऊ दे असं म्हणतो त्यांना. तर सगळ्या ढगांना म्हणतो, अरे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, सुसाट येऊ दे सुसाट येऊ दे येऊ दे.